नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झालेत। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ रॅली काढण्यात येणार आहे। रॅलीनंतर दुपारी जासई या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आले। सभेला महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित असतील। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता भूमिपुत्र जे आहे ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली। भिवंडी ते नवी मुंबई असं विमानतळ रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रॅलीनंतर आता दुपारी जासई या ठिकाणी सभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। सभेला महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित असतील। याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी आकांक्षा आपल्या सोबत आहेत। आकांक्षा, काय सविस्तर माहिती, कारण नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते। नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जरी जवळपास पूर्ण झालं असलं तरी नामांतराचा जो प्रश्न आहे तो अद्यापही मिटलेला नाही आहे आणि त्याचमुळे कुठेतरी दिबा पाटील यांचे समर्थक आहेत, भूमिपुत्र आहेत, ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज त्याच संदर्भात भिवंडी पासून ते नवी मुंबई विमानतळ आणि जासई या ठिकाणी ही जी भव्य अशी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने यामध्ये कार रॅली आणि जे भूमिपुत्र आहेत ते सहभागी झालेले आहेत। तुम्ही माझ्या मागचे दृश्य पाहू शकता की मोठ्या प्रमाणात आहेत जे कार घेऊन जे भूमिपुत्र आहेत, जे आक्रमक पवित्र घेऊन कुठेतरी आता नवी मुंबई विमानतळाला धडकलेले आहेत आणि नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने ते आता जासई या ठिकाणी सभेसाठी रवाना झालेले आहेत। मात्र पाहायला गेलं तर आता या भूमिपुत्रांचं एकच म्हणणं आहे का नवी मुंबई विमानतळाला सुरू होण्याआधी दिबा पाटील यांचं नाव द्यावं आणि त्यासाठीच त्यांनी आक्रमक पवित्र हाती घेतलेला आहे। पाहायला गेलं तर 8 दिवसांमध्ये जर सरकारने दिबा पाटील यांची नावाची घोषणा केली नाही तर पुढे आम्ही आक्रमक पवित्र हाती घेणार असल्याचं त्यांनी देखील यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कितपत जातंय किंवा सरकार यावर काय ठोस भूमिका घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये पाहायला गेलं तर मनसेचे नेते असतील, आमदार राजू पाटील हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत, सुरेश म्हात्रे यांच्यासोबत, आणि त्यासोबत राष्ट्रवादी असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते देखील यामध्ये सहभागी झाले आहेत। त्यामुळे आता या आंदोलनाला कुठेतरी एकच वेगळं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आकांक्षा, खरं तर यावेळी आपल्या सोबत जे आंदोलक आहेत ते देखील उपस्थित आहेत, स्थानिक भूमिपुत्र देखील उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। नक्कीच आपण पाहू शकतो की दादा तुम्ही आंदोलनात सहभागी झाले, काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या? आमची मागणी एकच आहे की स्वर्गवासी दिबा पाटील यांच्या एअरपोर्ट विमानतळाला नाव द्यावं, नाहीतर याच्या पुढे ये तो झाकी है, नवी मुंबई झाकी है, अभी मुंबई बाकी है। मुंबई विमानतळाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे, नामांतराचा विषय बाकी। आता त्यांचं आतलं गोल त्यांनाच माहीत आहे, पण आम्ही नाव घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, थांबणार नाहीत। आता आम्ही लोक भूमिका काय असणार आहे, कशा पुढची बोकी मुंबई। नक्कीच आपण पाहू शकतो की आंदोलनाचा इशारा हा दिलेला आहे। निश्चित, धन्यवाद आकांक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नवी मुंबईत आता स्थानिक भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा हा जो वाद आहे तो विकोपाला पोहोचल्याचं पाहायला मिळते। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।